नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे, कंबाइंड मेंटर ऑफिशियल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचं लेक्चर घेण्याचं आपलं कारण म्हणजे आपला नवीन येणारा कंबाइंड मेंटरशिप प्रोग्राम 2025 साठी। तर या पूर्ण मेंटरशिप प्रोग्रामच्या माहितीसाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि आपल्या सोबत असणार आहे आपली सगळी कंबाइंड मेंटरशिपची टीम। तर हा प्रोग्राम कसा रन होणार आहे, तुम्हाला याच्यातून काय काय मिळणार आहे, हा प्रोग्राम आपण सुरू का केला, ठीक आहे, आणि या सगळ्या सोबत तुम्हाला याच्यातून तुमच्या परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी कसा काय काय फायदा होईल यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत। तर सुरुवात करूया आपण आजच्या प्रोग्रामची माहिती घेण्यासाठी। तर कंबाइंड मेंटरशिप प्रोग्राम गट ब आणि गट क याच्यातील 2025 मध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या सगळ्यांसाठी असेल। तर सगळ्यात पहिल्यांदा गट ब ची मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर गट क ची पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर गट क ची पूर्व आणि नंतर गट क ची मुख्य, असं ज्या ज्या सिक्वेन्सने येईल आपलं त्या त्या सिक्वेन्स साठी हा प्रोग्राम असेल। ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण या प्रोग्रामची माहिती बघू। आपण याआधी जे पण मेंटरशिप प्रोग्राम घेतले होते त्याचा मुलांना कसा कसा फायदा झाला याच्या स्लाइड्स तर तुम्हाला नंतर दिसतीलच, त्यांचे फीडबॅक तुम्हाला दिसतील, त्यांची मनोगत दिसतील, त्यांचे मार्क्स दिसतील। आता आपण या प्रोग्राम विषयी थोडक्यात माहिती घेऊया। बघा, काय गरज आहे मेंटरशिपची। जेव्हा आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो आपल्याला काही थोड्याफार गोष्टी लागतात। मग त्या गोष्टी काय काय आहेत, एक तर मुलं नुसतं हौशेने आलेले असतात की एक हा झाला, हा तयारी करायला चाललाय, चला आपण पण जाऊया, आपलं पण होईल। त्यात पुढे काय आहे कसं आहे काय माहित नसतं। घरातल्यांनी पाठवलेलं असतंय, चल चल तू क्लास 1 ची तयारी करायची, एमपीएससी पण माहित नाही, यूपीएससी पण माहित नाही, फक्त क्लास 1 ची तयारी करायची का, त्यांच्या पण कोणतरी ओळखीच्यांची तयारी केलेली असती, पोस्ट काढलेली असती आणि मग ते यश बघितलेलं असते, मिरवणूक बघितलेली असती, बरोबर, त्याच्यासाठी। काही लोक तर फक्त लग्नाची 2-3 वर्ष टाळण्यासाठी पुण्या मुंबईला येतात आणि ह्याचे अभ्यास करत बसतात, बरोबर, की बाबा आपलं वेगळं शेड्यूल थोडंसं चेंज करावं जेणेकरून आपल्याला अजून एन्जॉय करता येईल। असे पण विद्यार्थी आपण बघतो किंवा आम्हाला तर ते दिसतात की बाबा जर तू नाश्त्यालाच 10-10 मिनिटं वेटिंगला थांबतोय, मेसला अर्धा तास लाईनीत थांबतोय आणि तू अभ्यास करायला आलाय, शक्य आहे का? जे मिळतंय ते खायचं, अभ्यासाला लागायचं। मग त्या लोकांचा माइंडसेटच काय असणार आहे की बाबा मला पुण्याची मजा करायची। आता मी पुण्यात राहतोय म्हणून तसं बोलतोय मी की मला पुण्यातली मजा करायची, नवीन गोष्टी बघायची मला, त्यासाठी मला 1-2 वर्ष मिळतात, मग मी अभ्यासाचं ढोंग केलं तर, अभ्यासाचं नाटक केलं तर, ठीक आहे। तर ह्या गोष्टी होऊ नये ना, तुम्हाला एका ट्रॅकवर ठेवायचं आहे ना, म्हणून तुम्हाला कोणतरी सांगण्याची गरज आहे। आणि कोणी सांगण्याची गरज आहे, या परीक्षेतील काही टप्पे पार केलेत, यश मिळवलंय, तीच लोक तुम्हाला याविषयी व्यवस्थित सांगू शकतील। तर त्याचा थोडासा भाग म्हणून आपण ही मेंटरशिप बॅच सुरू करतोय। तर काय काय असणार आहे, गरज काय मेंटरशिपची, सगळ्यात पहिल्यांदा योग्य दिशा समजण्यासाठी। आपल्याला यश तर मिळवायचं आहे, पण त्या यश मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, काय काय पुस्तकं फॉलो केली पाहिजेत, कुठला क्लास लावला पाहिजे, का सेल्फ स्टडी बास आहे मला, ठीक आहे, कुणाच्या नोट्स वापरायच्या का स्वतःच्याच नोट्स तयार करायच्या, किती वेळ अभ्यास करायचा। तर आपल्याला त्या सगळ्या दिशा तर कळायला पाहिजेत ना आधी, की बाबा करायचं काय आहे, महत्वाचं काय आहे, काय महत्वाचं नाही, पहिली गोष्ट। दुसरं बघ, काय करायला हवं, काय करायला हवं। भरमसाठ पुस्तक आहेत ना, सगळा डेटा तर उपयोगाचा नाहीये त्यातला, परीक्षेला लागणारा डेटा त्यातला मर्यादित आहे ना। तर काय करायला हवं, तर त्याच्यासाठी ही मेंटरशिप बॅच गरजेची आहे। तिसरं, सगळ्यात महत्वाचं, काय करायला नाही पाहिजे, काय करायला नाही पाहिजे। बऱ्याचदा होतं काय, करणाऱ्या गोष्टी सगळेजण सेमच करत असतात, पण काही हुशार व्यक्ती ठराविक गोष्टी करतच नसतात। फॉर एक्झाम्पल देतो, तुमचं करंट अफेअरचं कुठलं पण मॅगझिन असेल आजपर्यंतचं वापरत असलेलं तुम्ही, ठीक आहे, त्यातला निम्म्यापेक्षा जास्त डेटावर कधी आयुष्यात प्रश्नच पडणार नाहीत, तरी पण ते आपण वाचत बसतो। आम्ही लिटरली मित्रांनी आमच्या काळात काय केलेलं, पहिल्यांदा मॅगझिन घेतले की कशावर प्रश्न विचारणार नाही त्याला खाट मारायचो आम्ही आधी, आणि मग उरलेला डेटा। त्यामुळे काय नाही करायचं, मग हे अभ्यासाच्या बाबतीत पण आणि आयुष्याच्या बाबतीत पण, कुठल्या डिस्ट्रॅक्शन कडे नाही जायचं, कुठल्या टाइमपास कडे नाही जायचं। तुम्हाला तुमचा योग्य आणि चांगलं यातला फरक समजता आला पाहिजे। सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण त्या योग्य आहेत का, यासाठी तुम्हाला मेंटरशिपची गरज आहे। परत वास्तव डोळ्यासमोर, आता मी तर बऱ्याच ज्यांना ज्यांना मी माहित आहे त्यांना तर मी सरळ म्हणतोय, मी खरं बोलणारा माणूस आहे, मी अजिबात पुण्यात राहतो म्हणून गोड गोड बोलणार नाही तुम्हाला। मी सरळ सरळ सांगणार की बाबा एवढं एवढं करायला लागतंय, होणार आहे का तुझ्याकडनं, होणार असेल तर अभ्यास कर, नाहीतर बापाचा पैसा आणि आपला वेळ वाया घालवू नकोस। उगच गोड गोड बोलून ह्या फील्ड मध्ये राहण्यात खरंच काही अर्थ नाही, ठीक आहे। जर स्वप्न चांगलं आहे तुमचं तर त्याप्रमाणे तेवढं तुम्हाला मेहनत सुद्धा घ्यावी लागेल। तर वास्तव डोळ्यासमोर राहण्यासाठी ते आम्ही वरचेवर तुम्हाला दाखवून देणार की बाबा जग कुठं चाललंय, तुझ्या आजूबाजूचे विद्यार्थी काय अभ्यास करतायत आणि तू काय करतोयस, ठीक आहे। पुढे
दिवसभर अभ्यास ताकदीने होण्यासाठी फुल टाइम एनर्जी राहत नाही ना, अभ्यासाला बसतोय तासाभरातच कंटाळा येतोय. मग का कंटाळा येत असेल? तू काहीतरी त्याच पद्धती वापरत असशील जेणेकरून तुला रटाळवाणं वाटतंय. तुला अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागेल. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे काय? कधी तू व्हिडिओ बघून अभ्यास करशील, कधी ऑडिओ ऐकून अभ्यास करशील, कधी नोट्स काढून अभ्यास करशील, कधी मुलांसोबत डिस्कशन करशील. जे काय असेल ते अशा वेगवेगळ्या पद्धतीचा तुला अवलंब करायला लागणार आहे. मग कधी कुठली पद्धत कुठल्या विषयाला कशी वापरायची हे सगळं सांगण्यासाठी मेंटरशिप बॅच असेल. पुढे त्याच्यानंतर कोणाला तरी जबाबदार होती भावना. जर तुला मी असा आठवड्यात एकदा कॉल करतोय, विचारतोय काय रे काय चाललंय, किती अभ्यास केलास, काय काय केलं या आठवड्यात, किंवा मी तुम्हाला काहीतरी ऑडिओ सांगतोय त्याच्यात म्हणतोय आता तुमचा एवढा अभ्यास झाला असेल, ठीक आहे. मग जर हे मी असं म्हणत असेल तर तिथं तरी तुला जरा लाज वाटेल ना. सरांनी तर सांगितलेलं एवढा अभ्यास झाला पण आपला तर झाला नाही. म्हणजे थोडक्यात कसं, आपण जेव्हा कुणाला तरी जबाबदार असतो ना तेव्हा आपण काळजीपूर्वक करतो. आता मी माझं क्लास चालवतोय, ठीक आहे. जेव्हा मी क्लास ऑर्गनाईज करत नाही किंवा शेड्यूल करत नाही की 9 वाजता लेक्चर आहे माझं, मी बिनधास्त माझ्या मर्जीने असेल, तेव्हा माझ्याकडे काही कामच होत नाही. पण जर क्लासला जर 4 पोरं येणार असतील तर मला यायला लागतं की 8:30ला. म्हणजे मला जबाबदारी आहे ना, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे. ह्याचेच छोटं एक्झाम्पल घेऊन दाखवलं. तसंच जर तुला विचारणारं कोण असेल, किती अभ्यास झालाय, एवढा झालाय ना मागच्या वेळी सांगितलेला, हे असं जर सारखं सारखं तुला विचारणारं कोण मिळालं तर किती भारी रे. बाकी कुणाला काय पडलंय का तुझं? कोण नाही विचारणार. तू कर, न कर, न केलं तर अजून चांगलं, कॉम्पिटिशन कमी होईल असंच म्हणणार की नाही लोक. आणि ही रियालिटी अशीच आहे. तुमचे 2-4 मित्र चांगले आहेत म्हणून सगळं जग चांगलं नाहीये. लोकांना कुणाला बघवताय आजकाल? तुझी प्रगती झालेलं बघवताय का? नाही. त्यामुळे हे विचारणारं जर तुझ्या मागं कोण असेल वाघासारखं लागलेलं तर ऑटोमॅटिक तू करशील. ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यश मिळण्याचं एक साधं कारण काय माहितीये? आपण 10वी पर्यंत जे होतं ना ते विसरून गेलोय. एक साधं एक्झाम्पल देतो. 10वी पर्यंत आपण कसं होतो? वर्गात एक धडा शिकवला जायचा, वर्गात एक धडा शिकवला जायचा, असं सांगितलं जायचं की उद्या आपण हा धडा घेणार आहे. आपण काय करायचो? घरी गेल्यावर रात्री तो आधी वाचून घेणार, बरोबर. नंतर शिकवताना तो समजणार आणि परत घरी गेल्यानंतर वाचणार आणि त्याच्यावरच ते स्वाध्याय सोडवणार, बरोबर. आता असं करतो का रे आपण? नाही करत. त्यावेळी मराठीचा प्रश्न यायचा, आपण धडाचा धडा उतरायचो की नाही, लेखकाचा परिचय पण लिहायचो, अख्खे धडेच पाठ असायचे आपल्याला. मग आता होतंय का तसं? नाही. कारण ती हवा लागलेली आहे ग्रॅज्युएशनची आपल्याला की पीएल मध्ये अभ्यास करणे, परीक्षेच्या आधीची जी सुट्टी असते त्या सुट्टीत अभ्यास करणे. तुम्ही फक्त तुम्हाला स्वतःला शाळेसारखं बनवा, शाळेत जसे तुम्ही होता तसे, ऑटोमॅटिक यश मिळतं लगेच, काही अवघड नाही, ठीक आहे. तर कोणाला जबाबदार आहोत ही भावना असेल तर. आणि दुसरं काय? सातत्य. आपण लय भारी ठरवतो, 1 तारखेला सुरू करतो, सोमवारी सुरू करतो, उद्या सुरू करतो. तर मी नेहमी मुलांना म्हणतो, उद्या, सोमवार आणि 1 तारीख कधीच येत नाही. तुम्हाला कुठली पण गोष्ट करायची ना ती सातत्यानं करा. आपण असं जिम लावणार, पहिले 2 दिवस रोज 2-2 तास, झालं सबस्क्रिप्शन बुडलं. नंतर 3-4 दिवशीपासून जायचं बंद करतो आपण. सातत्यच नाही. त्यापेक्षा रोज 15-20 मिनिटं अभ्यास करा, किंवा व्यायामाचं बोलत होतो तर 15-20 मिनिटं व्यायाम करा, पण तो रोज करा ना, त्याचा फायदा होईल. सेम तुम्हाला ह्या गोष्टीत आहे. तुम्ही काय ठरवता? आता मी 12-12 तास अभ्यास करणार. करता की पहिल्या दिवशी 12 तास करता, दुसऱ्या दिवशी नाही, बस काल लय अभ्यास केला. एवढं करण्यापेक्षा सुरुवातीला आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या डोक्याला 4-4 तास अभ्यासाची तर सवय लावा. मी कन्सिस्टंट 4 तास अभ्यास करतोय. 4 तास अभ्यास म्हणजे स्वतःचा अभ्यास. क्लास करणे म्हणजे अभ्यास नसतो तो. स्वतःचं रिडिंग, नोट्स काढणे, या ह्याला म्हणायचं 4 तास अभ्यास. तर ते आधी 4-4 तास, मग 5-5 तास, 6-6 तास, असं सातत्य होणार आहे. आजपासूनच मी 12-12 तास बसतो, होईल का? माणूस आहे पण, मशीन नाही. सेटिंग लावलं झालं, बरोबर की नाही. त्यामुळं अभ्यासातलं सातत्य कसं टिकवायचं, रोज का अभ्यास करू वाटला पाहिजे हे सांगायला कोणतर पाहिजे ना, असं मध्ये मध्ये पुश करायला. तर ते पुश करायला जर कोण असेल तर ऑटोमॅटिक अभ्यास होतो. तुम्हाला सगळ्या गोष्टीला पुश करायला लोक भेटतात. चल पिक्चरला, चल खेळायला, चल मूवीला, चल फिरायला, चल अभ्यास करायला, असा पुश करणारच कोण नाहीये. त्यामुळे त्या विषयाची आवड निर्माण होत नाही, ठीक आहे. तर सातत्य कसं टिकून राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. नंतर काय? परीक्षेच्या काळातील नियोजन. जर तू आमच्या सोबत एवढे दिवस आहेस, महिनाभर आहे, आणि परीक्षेला 1 महिना राहिलाय, मग आता त्या 1 महिन्यात कसं स्वतःला चेंज करायचं? की आतापर्यंत जसा अभ्यास करत होता, आता तुला 1 महिन्यात खूप सारा अभ्यास करायचा आहे, रिवाइज करायचा खूप सारा अभ्यास. तर तो रिवाइज कशा पद्धतीने करायचा त्याच्यासाठीची हेल्प होणार. हे सांगणार कोणतरी पाहिजे ना. क्लासमध्ये फक्त शिकवलं जाईल तुला, तू जो काय क्लास लावला असेल तुझ्या आयुष्यात तिथं तो टॉपिक शिकवला जाईल डीप मध्ये, पण ह्या गोष्टी नाही कुठे सांगितल्या जात.
या गोष्टी सांगण्यासाठी आपण ही मेंटरशिप बॅच सुरू करत होतो आणि आता पण ती पुढचं चालू आहे. चौथी बॅच आहे जवळजवळ आपली ही आता. कळालं? तर या सगळ्या गोष्टींचा म्हणजे बाबा योग्य दिशा समजायची आहे तुला, काय करायला हवं काय करायला नको, हे नको करणं तर लय इम्पॉर्टंट आहे. काय करायला पाहिजे ह्याच्यापेक्षा काय करायला नको ही गोष्ट लय इम्पॉर्टंट आहे. तर वास्तव तुला सांगू, मोटिवेशन एक्सटर्नल कधी येत नाही. तुझ्या आतून असेल ना, तुला कुणाचीच गरज लागत नाही अभ्यास करण्यासाठी मोटिवेशनची. तुझ्या आतून, मग ते आतून कधी कळतं? तुला वास्तवाची जाणीव असेल ना, काय चाललंय बाबा, आपल्या घरची परिस्थिती कशी आहे, आपल्यावर किती जबाबदाऱ्या असणार आहेत भविष्यात, हे जेव्हा तुला कळेल, तुला सांगायची गरज बी नाही, अभ्यास कर, तुझं तूच करतोस. बरोबर की नाही? तर ही एक गोष्ट. तर हे 8 मुद्दे दिवसभर अभ्यास एनर्जीनं एकदम करू वाटला पाहिजे, एन्जॉय झाला पाहिजे, बर्डन नाही वाटलं पाहिजे अभ्यासाचं. कधी बर्डन वाटलं तर मग कधीतरी तू बंदच करणार आहेस, कधीतरी हार मारणार आहेस. ठीक आहे? त्यामुळे एन्जॉयमेंटने अभ्यास करण्यासाठी. आणि परत काय, आपण जर कोणाला उत्तरदायित्व असेल तर आपल्याकडनं अभ्यास होतो. तुम्हाला जर कोणाला उत्तर द्यायचं असेल ना, तुम्ही बरोबर काम करता. कारण आपल्याला एक ते सेल्फ रिस्पेक्ट असतो की अरे यार त्यानं एवढं आपल्यासाठी केलंय तर आपण केलं पाहिजे अभ्यास. तर हा फील येण्यासाठी फक्त हा एकदा तुझ्या मनाला भावलं ना की अरे मी कुणाला तर सांगायचंय मला एवढा एवढा अभ्यास झालाय, तुझ्याकडनं बरोबर अभ्यास होतोय. पण तसं विचारणारं पाहिजे त्यासाठी. नंतर काय, सातत्य कायमस्वरूपी पुश करण्यासाठी. आणि नंतर परीक्षेच्या काळातील फायनल वालं नियोजन, लास्ट डेज मधलं नियोजन जे आपण म्हणतो ते वालं. ठीक आहे? तर या सगळ्यासाठी मेंटरशिपची गरज आपल्याला असणार आहे, शिकण्याच्या पलीकडचं थोडंच. डन. पुढे मेंटरशिप प्रोग्राम मधून तुम्हाला काय काय मिळणार? मेंटरशिप प्रोग्राम मधून तुम्हाला काय काय मिळणार आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा काही काही मुद्दे मी आधीच सांगितलेले आहेत, त्याच्यासाठी पण त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या विषयासाठी काय वाचायचं, कुठल्या विषयासाठी काय वाचायचं. तुम्हाला सगळ्यांची बुक लिस्ट माहित असते. बरोबर? सगळ्याची बुक लिस्ट माहित असते. तुम्ही ते गट्टा घेऊन येता, डायरेक्ट दुकानात जाता, गट्टा घेऊन येता. ठीक आहे? आणि मग चला वाचत बसता पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत. आणि फर्स्ट टाइम वाचतानाच अंडरलाईन करता. आणि अंडरलाईन करताना काय करता, तुम्हाला फर्स्ट टाइम वाचताय तर सगळंच महत्वाचं वाटतं, अख्ख्या पुस्तकालाच अंडरलाईन करता. काय उपयोग आहे? परत दुसरी एक केस असते, नोट्स काढायची. पहिल्या दिवसापासून नोट्स काढताना काय करता, पुस्तकाला पुस्तक छापून ठेवता. कारण फर्स्ट टाइम जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला सगळंच महत्वाचं वाटतं ना, अरे हे पण महत्वाचं आहे, याच्यावर पण प्रश्न येईल. पण ती चुकीची पद्धत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय वाचायचं हे कळलं पाहिजे. मग काय वाचायचं हे कळायचं असेल तर त्यासाठी एकच गोष्ट आहे आपल्याकडे, काय रे, सिलेबस. तुम्हाला तुमच्या समोर तुमचा सिलेबस दिसला की बरोबर कळतं, ही एक गोष्ट झाली. आता सिलेबस दिसला की अजून एक गोष्ट येते, PYQ. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट येते PYQ नंतर की प्रेडिक्शन, की बाबा ट्रेंड कसा चाललाय. 21 ला हा प्रश्न आला, 22 ला हा आला, 23 ला हा आला, मग 24 ला कुठला येईल. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यातून कळणार आहेत ना. म्हणजे तुम्ही स्वतः करायला गेला तर जरासा वेळ लागू शकतो. जर तुमच्यासाठी हे कोणी करून देत असेल की ज्यानं टेस्टेड आणि व्हेरीफाईड आहे तर जरा तुम्हाला मदत होईल. बरोबर? पूर्ण मदत नाही होणार पण जरा तरी मदत होईल तुम्हाला त्याची. तर या गोष्टी. दुसरा पॉईंट काय, कोणत्या विषयाला अधिक महत्व द्यायचं, कुठल्या विषयाला अधिक महत्व द्यायचं. आता काही काही टॉपिक आहेत 2च प्रश्न पडतात, पण त्याचं एवढं 100 पानाचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे का? नाही ना. त्यापेक्षा ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारतात, ज्या विषयाला जास्त महत्व आहे त्या विषयाला तुम्हाला जास्त वेळ दिला पाहिजे. असं केलं तर सिलेबस आवाक्यात येणार आहे. नाहीतर तुम्ही करत राहाल ते कधी संपायचंच नाही वर्षभरात. ठीक आहे? त्यामुळं कुठल्या विषयाला अधिक महत्व द्यायचं, कशाला मार्क्स ओरिएंट जास्त आहेत, मार्क्स मिळवून देणारे विषय कुठले आहेत, आणि फक्त सिलेबस वाचताय मार्कच आहेत, आउटपुटच येत नाही, कॉस्ट बेनिफिट रेशोच नाहीये, असे विषय कुठले आहेत. तर या सगळ्या गोष्टी. ठीक आहे? त्यानंतर प्रत्येक विषयाचे कुठले टॉपिक वाचायचे. सगळी चांगली पुस्तकं आहेत, आपल्याला ठराविक बेस पुस्तकं माहित पण आहेत, तुम्ही ते पुस्तक घेऊन येता. पण त्यातलं खरंच सगळं महत्वाचं असतं का? नाही. सगळं पुस्तक परीक्षेच्या दृष्टीने तयार केलंय, पण प्रिलिम्सला त्यातले ठराविक टॉपिक येतात, मेन्सला त्यातले वेगळे ठराविक टॉपिक येतात. मग तू त्यावेळी तेच करत जा ना. आपलं काय होतं, शेवटच्या महिन्यात आपण सगळं रिवाइज करायला बघतो, गरज नाहीये. तू प्रिलिमची परीक्षा देतोयस तर शेवटच्या दिवसात प्रिलिम्सला ज्या टॉपिक वरचे प्रश्न विचारतायत तेच टॉपिक तुझ्याकडनं वाचले गेले पाहिजे. मेन्सच्या वेळी मेन्स ओरिएंटेड टॉपिक वाचले गेले पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येक विषयाचे कुठले टॉपिक वाचणं महत्वाचं आहे. डन. तिसरं, टॉपिक तर काढलेस, पण त्या टॉपिक मधलं वाचायचं काय, त्या टॉपिक मधलं वाचायचं काय. म्हणजे तू आता
पहिल्यांदा पुस्तक निवडलं चांगलं कुठलं, खूप साऱ्या पुस्तकातून चांगलं एक पुस्तक निवडलंस. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काय केलं, त्यातले तू परत काय केलेस, कुठल्या विषयाला अधिक महत्व आहे ते बघितलंस. मग त्यातून तू काय केलं बाबा, त्यातला तू टॉपिक निवडलास की कुठले टॉपिक करायचे. आता त्या टॉपिक मधून पण तुला काय करायचंय की यातलं काय वाच. ठीक आहे. बऱ्याचदा प्रत्येक पुस्तकात वाक्य असतं महाराष्ट्र प्रगतशील आहे वगैरे वगैरे, ठीक आहे, सगळ्यात अग्रेसर आहे. ते वाचून काय उपयोग आहे. तू पेपरला आलं तर त्या उत्तराला त्या वाक्याला बरोबरच म्हणणार आहेस की नाही. मग अशी वाक्य कशाला वाचतोय की जे तू बाय डिफॉल्ट बरोबर लिहिणारच आहेस. एक जस्ट एक्झाम्पल देतोय मी तुला की जे तुला माहित आहे आधीपासून त्याला अंडरलाईन तरी कशाला करायचं, ते नोट्स मध्ये तर कशाला उतरवायचं. बरोबर. तर त्या टॉपिक मधलं काय वाचायचं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ज्या गोष्टी तू बाय डिफॉल्ट लिहिणारच आहेस करेक्ट, त्याच्यावर वेळ घालून काही उपयोग नाही. डन. पुढचं याच्यानंतर येतं नियोजन. नियोजन काय, तर प्रत्येक महिन्याचं, आठवड्याचं आणि दिवसाचं नियोजन तुमचं पाहिजे. आणि हे तुला मला करून देणार आम्ही की या महिन्यात हे महिन्याचं टार्गेट, आठवड्याचं आणि दिवसाचं. होतं काय माहितीये का, तुम्ही या फील्डमध्ये येताना इव्हन लिटरली तुम्ही आता सुद्धा हा प्रयोग करून बघा. तुम्ही दिवसभराच्या शेवटी जेव्हा झोपायला जाल ना, तेव्हा तुम्ही फक्त एक गोष्ट करायची की मी आज केलाय का रे ऑफिसर व्हायच्या योग्यतेचा अभ्यास. म्हणजे माझ्याकडून आज दिवसभरात ऑफिसर मी होईल या लेवलचा अभ्यास माझ्याकडून झालाय का. झाला असेल तर ठीक आहे, शांतपणे झोपा. नसेल झाला तर द्या एक स्वतःला कानाखाली, परत अभ्यासाला बसा. जोपर्यंत तुझं या प्रश्नाचं उत्तर 365 दिवस हो येत नाही तोपर्यंत कशी निघेल रे पोस्ट. ठीक आहे. मी आज केलाय का अभ्यास, ह्याचं तुम्हाला उत्तर विचारलं पाहिजे. जर तो होत असेल तसा अभ्यास तर ठीक. ठीक आहे. माझ्याकडून नाही झाला त्यामुळे मला एमपीएससीची नाही मिळाली पोस्ट, माझ्याकडून बँकेचा अभ्यास झाला मला बँकिंगची पोस्ट मिळाली. जे जसं असेल तसं. ठीक आहे. तर तुम्ही जर तसा अभ्यास केला तर त्याचं तुम्हाला यश मिळणार आहे. तर हे कधी होतं, हवेत अभ्यास होतो का, चल आज मी हे वाचतो उद्या मी ते वाचतो, असं नाही होत. तुम्हाला तुमचा अभ्यास लिहून नीट ठेवावा लागेल की या महिन्यात मी हे करेन, या आठवड्यात मी हे करेन आणि आज मी हे करेन. हे तुमचं रोजचं फिक्स पाहिजे. तुम्हाला माहित पाहिजे आज काय. बरेच जण म्हणतात मला वेळ मिळत नाही, इतर कुठले अभ्यास राहू दे, वेळ मिळत नाही म्हणतात. वेळ मिळत नाही कारण ते प्लॅनिंगच नसतं. तुम्ही प्लॅन करा ना, वेळ मिळतं. तुम्ही गप्पांसाठी 15 मिनिटं दिलेत मित्रासोबत तर 15 मिनिटं द्या. तिथं जर तुमचा वेळ अर्धा तास गेला तर तो वरचा 15 मिनिटं कोण देणार आहे तुम्हाला नंतर दिवसाचं, नाही. मग हे सगळं तुमचं प्लॅनिंग पाहिजे की मी आज दिवसभरात काय करेन. आणि जर सकाळी ते लिहून ठेवलं आणि रात्री ते जर टिक केलं, एवढा आनंद भेटतो ना, आज मी जे ठरवलंय ते सगळं माझ्याकडून टिक झालं याच्यासारखा आनंदच नाही कुठला. आणि हे जर असं 365 दिवस झालं, मग कोण अडवत नाही रे तुला पोस्ट मिळवण्यापासून, कोण सुद्धा नाही अडवत. ठीक आहे. ज्याला हे जमेल त्याला यश आहे. तर महिन्याचे, आठवड्याचे आणि दिवसाचे नियोजन तुमचं असलं पाहिजे. मग त्याला आम्ही एक बेस म्हणून तुम्हाला एक नियोजन देणार, तुम्ही त्याच्यात थोडाफार बदल करून तुम्ही सूट करू शकता तुम्हाला. मग डेली टार्गेट्स मेसेज येणार तुम्हाला एक त्या ग्रुपमध्ये, एका जो आपण प्रायव्हेट ग्रुप बनवतो त्यात मेसेज येणार आज हे करून घ्या. मग तुमच्या शेवटपर्यंत आज झालं पाहिजे. नंतर वीकली फॉलोअप, परत एक मेसेज येणार, झालं का, पाठवा काय काय झालं, काय काय झालं पाठवा. मग असं तर सारखं करत लागायला लागेल. शाळेत असंच करायचं ना शिक्षक, मारून हे करून करून घ्यायचे की नाही अभ्यास, म्हणून 90% सहज सहज पडायचे सहज. पण आता नाही होत का, करत नाही आता आपण. हे वैयक्तिक प्रश्नांवर काम. हे तर सगळं झालं अभ्यासाचे रिलेटेड. तरी पण तुझ्या आयुष्यात काय तर चालू असेल, तुला वाटलं की सर हे हा एक प्रॉब्लेम आहे, तो मला जरा सॉल्व्ह करा तुम्ही, म्हणजे मला अभ्यासावर फोकस करता येईल. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर आम्ही तिथे येऊन तर नाही करणार, पण ऍटलिस्ट तू आम्हाला प्रॉब्लेम सांगितला, थोडंफार तरी आमचं काय असेल, आमच्या सोबत पण तसं काय घडलं असेल आणि त्याच्यावर आम्ही काही सोल्युशन काढलं असेल तर ते तुला देऊन बघू. तुला पण ते उपयोगी पडले तर ठीक, तुझ्या डोक्याचा एक ताण कमी होईल आणि तू परत फोकस अभ्यासावर करशील. ठीक आहे. हे क्वचित प्रमाणात तुझ्या इच्छा असेल तर, की बाबा तुला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळे माझा त्रास होतोय, मला माझं लक्षच लागत नाही, घरी हा प्रॉब्लेम आहे, घरी तो प्रॉब्लेम आहे, माझ्या वैयक्तिक आयुष्यात हे चाललंय त्यामुळे माझं होईना झालंय, असं तुला वाटत असेल तर तू आमच्याशी त्याच्याविषयी बोलू शकतो. कारण कसं होतं, कधी कधी ना आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिसत नाही, पण तो दुसऱ्याला सांगितलं ना तर तो ऍज अ थर्ड पर्सन बघतो ना, तो तुम्हाला चांगलं देऊ शकतो. तुम्हाला पण तुमचे मित्र असतील, आई वडील असतील, ठीक आहे, त्यांच्याशी तुम्ही शेअर करत असाल आणि त्यांच्याकडून लगेच सॉल्व्ह होऊ शकतं. तर त्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही कधीतरी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके. तर हे सगळं तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम मध्ये मिळणार. मग ह्यासोबत मी अभिषेक ठिगे स्वतः असेल आणि कंबाईन मेंटरची पूर्ण टीम तुमच्या सोबत असणार आहे. ही पीपीटी बनवल्यावरच तुम्हाला कळत असेल की
आहे, सगळं प्लॅनिंग नाही उगाच हवेत आलं करायचंय म्हणून करतोय असं काही नाही. पुढे मेंटरशिप कोणत्या परीक्षेची तयारी करून घेणार आहे आपण? सगळ्यात पहिल्यांदा गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षा. गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षा जे आता गट ब ची येईल त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 नोव्हेंबरची गट ब ची पूर्व परीक्षा, म्हणजे याच वर्षी 2 होणार आहेत ना, आता एक झाली आता दुसरी पूर्व परीक्षा, आणि परत 30 नोव्हेंबरची गट क ची परत पूर्व परीक्षा. सगळे एक साथ कसं काय होतंय? कारण सगळा सिलेबसच सेम आहे, तीच पुस्तकं वाचायची, प्रश्न वेगळे येणार आहेत परीक्षेला. मेन्स मध्ये थोडं डीप मध्ये जाईल, प्रिलिम्स मध्ये थोडं बरोबर येतील, पण सिलेबस तर सगळा तोच आहे. तर आपण जे जे ठरवणार आहे, जे जे अभ्यास करणार आहे ते सगळं त्याच एक्झाम साठी करायचं सगळ्या. या तिन्ही परीक्षा आपल्याला टॅकल करता आल्या पाहिजेत. आणि एवढा जर तुम्ही आम्ही सांगतोय तसा अभ्यास केला ना, खरंच काय अवघड नाही रे. कन्सेप्ट, पीवायक्यू, प्रिडिक्शन, चांगली पुस्तकं, चांगलं मार्गदर्शन, बस. फक्त भरकटायचं नाहीये, कुठला दिवस ब्लँक गेला नाही पाहिजे आपला, एवढ्यासाठी. तर या 3 परीक्षेची परिपूर्ण तयारी म्हणजे गाईड कसं करणार तुला? शेवटी एक मार्गदर्शक आहे ना, किंवा कुठलाही शिक्षक तुम्हाला दिशाच दाखवू शकतो. करायचं तुलाच असते, पाण्यापर्यंत नेणार आहे, प्यायचं पाणी तुलाच आहे, बरोबर की नाही? तर ते फक्त व्यवस्थित कसं, तिकडे तिकडे का जाऊ नये तू, त्यासाठी मेंटरशिपची गरज आहे. तर या 3 परीक्षांची तयारी ह्या मेंटरशिप प्रोग्राम मधून तुमची होणार आहे. चल पुढे काय म्हणलं याच्यात, कोणी लावायची किंवा कोणासाठी आहे मेंटरशिप प्रोग्राम, कोणासाठी? सगळ्यात पहिल्यांदा बेस्ट सांगतो तुम्हाला, ज्यांचा पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट आहे ना, त्यांनी तर डोळे झाकून जॉईन करा. का? कारण तेच महत्वाचे वर्ष आहेत जिथं आपली असते एनर्जी फुल आणि भरकटायचा चान्सेस पण असतो फुल. मग जर तुमची एनर्जी फुलला भरकटायचा चान्स आपण कमी केला आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवली तर जास्त त्याचा आउटपुट मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे ज्यांचा पहिला दुसरा अटेम्प्ट आहे ना, तुम्हाला लगेचच्या लगेच ट्रॅकवर आणते. मला 3 वर्षानंतर किंवा आमच्या सगळ्या माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षानंतर कळाली की चांगली पुस्तकं कुठली, कारण त्यावेळी सांगायला कोण नव्हतं. पण आता जर तुम्हाला सांगायला कोण असेल तर चुकीच्या दिशेला तुम्ही जाणारच नाहीये. त्यामुळे ज्यांचा पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट आहे त्यांनी ही मेंटरशिप बॅच डोळे झाकून जॉईन करा. ऍटलिस्ट तुम्हाला योग्य गोष्टी तरी कळतील, चुकीच्या तर अजिबात कळणार नाही. समजलं? पुढे 3-4 वर्ष अभ्यास करून पण दिशा मिळत नाही. झालेत आता अभ्यासात 3-4 वर्ष आलोय, पण काय तिथंच 40 वरच अडकतोय. 45च्या वर मार्कच जात नाहीत माझे. शुअर शॉट कधी प्रिलिम पास असं फीलच येईन आन्सर चेक केल्यावर. त्यामुळे मेनचा अभ्यास कधी झालाच नाही आमच्याकडनं. चाललंय ना अशी सायकल बऱ्याच जणांची. सर शुअर शॉट होईनाच झालं, दरवेळी पाक फायनल आन्सर की मग रिझल्ट त्याच्यावर डिपेंड, मग नंतर 40 दिवस उरतात अभ्यासाला, मग 40 दिवसात मेन्स होत नाही, निघली तर. मग असं जर करायचं नसेल, पेपर दिल्या दिल्या तुला जर वाटायचं असेल की 2 आन्सर की येऊ द्या नाहीतर 3 आन्सर की येऊ द्या, मी नाही आज, असं जर पाहिजे असेल ना, तर त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच आहे. मग तुझ्या 3-4 वर्षातल्या ज्या झालेल्या चुका आहेत त्या कळतील तुला आणि तू जरा योग्य मार्गावर येऊ शकतीस, बरोबर? आणि अरे तुरेचं जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर आमच्या इकडे असंच बोलतात. त्यामुळे त्याच्यात रिस्पेक्ट आणि डिसरिस्पेक्ट असं काही नाहीये. उलट अरे तुरे म्हणजे जवळची लोक, ठीक आहे. अहो जाहो म्हणजे स्ट्रेंजर लोक, ठीक आहे. आमच्याकडे सगळे असेच असतात, ठीक आहे. पुढे म्हणजे कधी जर कोणतरी कमेंट करतस अरे तुरे काय करतोय, मोठी लोक बोलतात, अरे हो, पण ते काही डिसरिस्पेक्ट नाहीये, की ते असंच आहे, आता नेहमीची सवयच लागली आम्हाला, आमच्या भागातच असं आहे म्हटल्यावर काय करणार आता. परत हाऊसवाईफ, वेळ कमी, इतर गोष्टी जास्त वेळ जातोय, कमी वेळेत चांगला आउटपुट पाहिजे त्यांना, कारण बाकीचं काय बघायचंच नाही, गप ब्लाइंडली फॉलो करायचं. सांगताय ना, चला करा, बघू पुढचं पुढं. कधी कधी होतं ना, आपल्याला सुचत नाही पण समोरच्याला लगेच सुचतं ते. तसंच तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीचं पटतं ना, ह्या फील्डमध्ये सांगतो खरं, तुम्हाला ज्या व्यक्तीचं पटतं त्याला तुम्ही डोळे झाकून फॉलो करायचं. तो जे म्हणाल ते, बघू पुढचं पुढं, हे जोपर्यंत तुम्ही करत नाही ना तोपर्यंत काही नाही. डन. त्यामुळं गृहिणींना तर खूप भारी आहे की बाबा तुम्हाला काहीच आवाढव्य करायचं नाही, एवढं सांगितलंय गप तेवढं करायचं, चालू द्यायचं पुढं, म्हणजे तुमचा इतर ठिकाणी जास्त वेळ जाणार नाही, कमी वेळेत तुम्हाला जास्त आउटपुट मिळू शकेल. तर हाऊसवाईफ साठी. तिसरं काय, सेम हाऊसवाईफ सारखंच, काय नोकरी करून अभ्यास करणारे, कारण दिवसभर 9 तास 10 तास राबायचं, ट्रॅफिक मध्ये जायचं, सगळं हार्डली 4 ते 5 तास मिळणार. त्या 4 ते 5 तासात पण अशा पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे की बाबा फापट पसारा जास्त नको, टू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेड, मार्क्स ओरिएंटेड, कुठले टॉपिक आहेत त्यातलं पण काय महत्वाचं आहे एवढंच.
मग हे जर तुम्ही स्वतः शोधत बसला तर भयानक वेळ जातो. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला उपयोगी पडेल मेंटरशिप मधून, की बाबा तुम्हाला कमी वेळेत जास्त आउटपुट होईल. आता इथं एक वाक्य लिहिले कंबाईनच्या मेंटरशिप टीमनं आम्ही. तर काय सगळ्यात महत्वाचं काय, जे सांगितलं जाईल ते ताकदीनं करण्याची तयारी असेल तरच जॉईन कर. उगीच आई बापाचे पैसे वाया घालू नको. मी सुरुवातीला काय म्हणलं, गोड बोलणारे आम्ही कोणच नाहीये. तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. पण जर तुम्ही उगाच टाइमपास करताय तर खरंच काय अर्थ नाही. दुनिया खूप मोठी आहे एमपीएससी यूपीएससी पेक्षा. ठीक आहे, जर तुमची अभ्यास करायची तयारी असेल ना, मगच तुम्ही जॉईन करा. तर आम्हाला पण मजा येईल ना, की कुठल्या तरी अभ्यास करणाऱ्या पोरासाठी आम्ही कष्ट घेतोय, तर आम्हाला मजा येईल. नाही तर कोणाला पडलंय काय तुला गाईड करणं काय करणं. बरोबर, तू येत पण नाहीस नंतर, मी सांगतो सर एक मेसेज टाकशील तू, पण तू येत पण नाहीस नंतर. हे मी अनुभवलोय स्वतः, की ज्या व्यक्तीला चांगले 17-18 मार्क्स मिळून दिले, त्यानं साधं थँक्यूचा मेसेज नाही करावा. शिक्षकाची अपेक्षा काय असते, तू थँक्यू बोल रे फक्त, बस एवढीच असते. पण ते पण होत नाही, की रिटर्न आलाय मला मिळालं, म्हणजे अपवाद असतात, पण इन जनरल सांगतोय मी तुम्हाला. तर सिंपल ह्या वाक्याला फॉलो कर. खरंच कष्ट करायचंय ना तुला, तरच जॉईन कर आणि तरच या फील्डमध्ये थांब, म्हणजे मग अभ्यास करून चांगली पोस्ट मिळेल. जर टाइमपास म्हणून आला असशील, कुणी सांगितलंय म्हणून आला असशील, कुणाला दाखवायचंय म्हणून आला असशील, तर नाही, ते लय विचित्र आहे ते काम. तुझ्या जेव्हा मनातून असेल ना, तरच तू ये, मग तुला अभ्यास करायला पण मजा येईल. डन. तर कुणी कुणी लावायचं सांगितलंय, पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट आहे त्यांनी 3-4 वर्ष अभ्यास करून पण काही योग्य मार्क्स मिळत नाही, चांगला ट्रॅक मिळत नाही त्यांच्यासाठी. आणि जे गृहिणी आणि नोकरदार आहेत की ज्यांना जास्त वेळ नाहीये, कमी वेळेत सिलेक्टिव्ह करणे ना, सिलेक्टिव्ह केलं की होऊन जाते. डन, त्यांच्या सगळ्यांसाठी. आता काहीतरी मुलांचा फीडबॅक जे आतापर्यंतच्या आपण बॅचेस घेतल्या त्या मुलांचं असं, आता एवढं काय आम्ही टाईप केलं नाही ना, हे स्क्रीनशॉट आहे, दिसत पण असेल तुला. ठीक आहे, हे काय आम्ही टाईप केलं नाहीये, मग हे मुलांचेच फीडबॅक आहेत. ठीक आहे, काय रे कॉन्फिडन्स आला, रिव्हिजन करू शकलो नाही आधी, पण टार्गेट पूर्ण होत नाही, पण ते बॅकलॉग भरून काढायचं कळतंय, म्हणजे लोड येतोय ना. लोड येतोय म्हणजे अभ्यास करायला लागणार आहे ना. वाक्यातून कळतंय काय तुम्हाला, त्याच गोष्टी कळतायत. परत काय काय झालं, पीवायक्यू सोडवले, टेस्ट पेपर सोडवले, स्कोर वाढायला लागला. झाला की अभ्यास, पीवायक्यू सोडवायचे त्याच्यातले या गोष्टी. परत अजून काय गोष्टींमुळे काय तर मन खसतं, म्हणलं नाही का तुम्हाला, तुमचं कधीतरी डाऊन फेज येतो तुम्हाला, मग काहीच करू वाटत नाही, त्यावेळी असतं ना मोटिवेशन, त्यावेळी असतो ना एखादा ऑडिओ, त्यावेळी असतो ना एखादा मोठा मेसेज की जो तुम्हाला मोटिवेट करेल, परत अभ्यासाला लावेल. तो एक क्षण असतो तुला खाली पडू द्यायचा. त्या क्षणाच्या वेळी जर तुला कोण भेटलं, लगेच तू वर येतो, पडतच नाहीस खाली. असतो का नाही. ठीक आहे, झोपेचं पण असतं बघा. रात्री 12 ते 1 मध्ये झोप येते, पण तू तेवढा 12 ते 1 चा पिरियड काढला की 3 पर्यंत तू अभ्यास करू शकतोस नंतर. सेम तेच आहे, तुझ्या डाऊन फेजला जर तुला कोणी पुश देणारा भेटलं की तुझा वेळच वाया जात नाही, नंतर तू परत ऑटोमॅटिक येऊ शकतोस वर. तर हे सगळे मुलांचे फीडबॅक आहेत. प्रत्येक गोष्ट मनापासून सांगता बोलण्यातून जाणवतं. ठीक आहे, माझ्या बोलण्यातून पण तुला थोडं थोडं जाणवत असेल. पुढे बघू. टार्गेट्स मुळे टॉपिक खूप छान कव्हर झाले. एक एक वाक्य वाचून दाखवते, ही पीडीएफ तुम्हाला शेअर करतो, त्याच्यात तुम्ही बघून घ्या आपल्या चॅनलवर कंबाईन मेंटरशिपच्या. अजून काय, सगळं कौतुक आहे, जास्त काय आता तुम्हाला वाचून दाखवत नाही, आहे ते थँक्यू सो मच वगैरे हे सगळं दिसतंय. ठीक आहे, ह्या सगळ्या कौतुकांचे जे मेसेज आहेत सगळे एवढे भाला मोठे, आम्ही स्वतः तर काही टाईप करणार नाही, हे डायरेक्ट स्क्रीनशॉट आहेत त्यांचे आलेले. बरोबर. चला, आता राहिला महत्वाचा प्रश्न. सर झालं तुमचं सगळं, आवडलं आम्हाला सगळं, आता काय ऐकून मजा पण आली, इमॅजिन केलं तर लय भारी पण वाटायला लागलं की एवढं सगळं जर आपल्याकडनं झालं तर काय. बरोबर. आणि तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, तुम्ही मेंटरशिप बॅच जॉईन करणे न करणे त्याच्या आधीची एक गोष्ट, तुम्ही एक गोष्ट फॉलो करा फक्त, तुम्हाला कशाची गरज नाही ना, आमची गरज आहे ना कुणाची गरज आहे. एक गोष्ट फॉलो करायची फक्त, सकाळी उठल्या उठल्या ठरवायचं की आज दिवसभर काय करणार आहे, आणि ते आज दिवसभर करायचं. ठीक आहे, रात्री काय करायचं, झोपायच्या आधी प्रश्न विचारायचा स्वतःला, आज केला का तू अभ्यास. त्याचं उत्तर हो येईल तुझ्याकडनं, आज ऑफिसर व्हायच्या योग्यतेचा अभ्यास तू केला. मग स्वतःला डोळे मिटून प्रश्न विचारायचं, काय काय वाचलं आज, आणि ते सगळं दिवसभर वाचलेलं 15 ते 20 मिनिटं डोळे झाकून डोळ्यासमोर आणायचं. डन. परत दुसऱ्या दिवशी उठणार, दुसऱ्या दिवशी उठल्याचं पहिलं काम, काल दिवसभर काय काय वाचलं त्याची 1 तास रिव्हिजन करायची. जमेल. ठीक आहे, आणि कशी रिव्हिजन करायची, पुस्तकं काढून करायची रिव्हिजन. डन. परत दुसऱ्या दिवशीचं टार्गेट्स कंप्लीट केलं, रात्री डोळे झाकून परत 15 मिनिटं आज दिवसभर काय काय केलं,
आठवत राहायचं. तेव्हा पुस्तक काय घ्यायचं नाही रात्री. परत दुसऱ्या दिवशी काल दिवसभर काय केलं त्याची 1 तास रिव्हिजन. हे तू कर 365 दिवस आणि त्यानंतर मला सांग सर एवढं सगळं केलं तरी पण रिझल्ट नाही आला. शक्यच नाही. कारण ही गोष्ट जेवढी ऐकायला सोपी आहे करायला लय अवघड आहे. डोकं दुखायचे वेळ 7 दिवस करशील 8व्या दिवशी बस करशील. पण जर ही तू गोष्ट 300 दिवस 365 दिवस केलीस तर याच्यासारखं काहीच नाही. कारण एक सिंपल फंड आहे. एखादी गोष्ट तुम्ही जर 24 तासांच्या आत रिवाइज केली तर ती बऱ्यापैकी जास्त काळासाठी तुमच्या लक्षात राहते. तर हे तुम्हाला असं सारखं सारखं करत राहायचं. हे तू स्वतःला फॉलो करून घे. यू महत्वाच्या मुद्द्यावर सगळंच भारी वाटायला लागलंय पण जरा असं मुद्द्याचं बोला आता. जाणार किती आमचे बरोबर. मग मेंटरशिप प्रोग्रामची फी काय. ठीक आहे. तर तुम्हाला आधीच्या सगळ्या बॅचेसची फी माहित असेल. फक्त यावेळी आपण काय केलंय आपल्या कंबाईन मेंटरशिप टीम मध्ये जास्त चांगली लोक आणलेत. जास्त जेवढी लोक येतील तेवढा जरा खर्च पण जास्त येतो. आधी ठराविक 2-3 लोक असायची त्यामुळे आमचं भागायचं त्याच्यात पण किंवा आम्ही त्या उद्देशाने कधी केलंच नाही. पण जर आपल्याला टीम वाढवायची असेल चांगला कंटेंट मुलांना द्यायचा असेल कायम मुलांच्या सोबत राहायचं असेल तर थोडाफार खर्च लागतो. तू जर ह्या जगात जगत असशील तर तुला माहित असेल की काय चालू आहे सध्या सगळीकडे. तर त्यामुळे तरी पण आम्ही काही एवढी नाही की बाबा तुझ्या खिशाला परवडणारच नाही अशी काही नाही. जर एवढे दिवस तुझ्या सोबत राहायचं आहे दिवसाला आठवड्याला महिन्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं असेल तुला ऑडिओ हे करायचे असतील तुझ्याशी बोलायचं असेल मेसेज व्हिडिओ लेक्चर द्यायचे असतील तर या सगळ्याची फी आपण 1499 रुपये एवढी अशी ठेवलेली आहे. ठीक आहे. आता ह्या अशा गोष्टी बोलताना आम्हालाच कसं तरी होतं जरा कारण आई वडिलांचा पैसा असतो पोराकडनं मागायचं तरी कसा. ठीक आहे. पण हे एवढं जे गरजेचं आहे चालवण्यासाठी कुठली पण गोष्ट चालवण्यासाठी थोडंफार लागतं तर त्यासाठीची आपण ही फी ठेवलेली आहे. तर करायचं काय ऍडमिशनचं कसं आहे. ऍडमिशन पुढील पद्धतीने करू शकता. ही प्रोसेस आहे खालची ती गुगल पे किंवा फोन पे मध्ये जाऊन करायची तुम्हाला. कशी प्रोसिजर आहे. बँक नेम तिथे टाकायचं अकाउंटला HDFC अकाउंट नेम टाकायचं कंबाईन मेंटर. अकाउंट नेम काय टाकायचं कंबाईन मेंटर. अकाउंट नंबर हा टाकायचा जसा तसा. ही PDF तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर. परत IFSC हा टाकायचा जे काय असेल ते. त्याच्यानंतर ऍडमिशन झाल्यानंतर तुमचं नाव जिल्हा मोबाईल नंबर हा जो आपला टेलिग्रामचा ID आहे @combinedmentortop1 याच्यावर पाठवायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि त्या ग्रुपमध्येच मग सगळ्या तुमच्या पुढच्या गोष्टी चालतील. तुम्हाला अपडेट्स मेसेज ऑडिओ व्हिडिओ नोट्स जे काय असेल ते सगळं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. त्याच्यातून शेअरिंग वगैरे काही होत नाही. ज्यांनी हे केलंय त्यांना ते दिसतं प्रॉपर तसं. आता अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. हाच आपला कॉलिंग नंबर आहे. हाच आपला टेलिग्राम नंबर आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे कंबाईन मेंटर ऑफिशियल. तुम्हाला इतर सगळे अपडेट्स जे पाहिजे असतील तर ते कंबाईन मेंटर ऑफिशियल या चॅनलवर तुम्ही देऊ शकता. कळालं सगळ्यांना. ही प्रोसिजर फॉलो करायची आहे ह्यातलं काय चुकवायचं नाही आणि मग नंतर तो स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव केलं की सगळं व्यवस्थित होतंय. डन. तर आमचा उद्देश काय असा नाहीये की तुम्ही आम्हाला फी भरावी तरच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार. कंबाईन मेंटर ऑफिशियलला असं पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी युट्यूब मध्ये फ्री मध्ये मिळून जाणार आहेत. पण ज्यांना एकदम पूर्ण चॅनलाइज वेनं करायचं असेल की आमच्या सोबतीनं आमच्या मार्गदर्शनाखाली करायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही हा छोटासा प्रोग्राम घेऊन आलेला आहे की ज्याच्यात आम्हाला असं वाटतं की विनाकारण भरकटणारे जे विद्यार्थी आहेत की ज्यांच्यात कॅलिबर आहे पण उगाच चुकीचं काहीतरी करायला लागले चुकीचंच पुस्तक वाचतात चुकीच्याच नोट्स वाचतात किंवा अभ्यास करण्याची पद्धतच चुकतीये. ठीक आहे. PYQ करतच नाहीयेत सिलेबस कधी आयुष्यात बघितला नाहीये तर अशा मुलांना पण हुशार आहे जर सांगितलं केलं तर काहीतरी चांगलं होऊ शकतं. तर अशा मुलांसाठी आपण हा प्रोग्राम घेऊन आलो की आम्हाला आतापर्यंतच्या अनुभवातून वाटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत झाली अजून जास्त विद्यार्थ्यांना त्याची मदत व्हावी त्यामुळे आपण हा प्रोग्राम ठेवलेला आहे. समजलं इथपर्यंत. आणि ही फी खरंच कमी आहे. ठीक आहे. का कमी आहे मी माझं एक्झाम्पल देऊन सांगतो. मी गणित बुद्धिमत्तेचं लेक्चर घेतो. कुठे घेतो लेक्चर. एज्युकल्चर हे माझे ऍप आहे आणि पुण्यामध्ये एक क्लास पण आहे. हा माझा गणित बुद्धिमत्तेचा क्लास आहे. याची फी आहे आपली 1500 रुपये ऑनलाईन एज्युकल्चर या ऍप वरती. आणि तुम्हाला ह्या मेंटरशिप प्रोग्रामची फी सांगतोय आम्ही 1499 रुपये. मी स्वतःच एक्झाम्पल वरून केलं ना
आता ती फी तेवढी काय, कारण मला तेवढा खर्च येतो ऍप बनवायला, चालवायला, इतर गोष्टी असतात त्यासाठी तो खर्च येतो मला, त्यामुळे म्हणून ही फी एकदम योग्य आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला मिळणारा कंटेंट ह्याच्याशी ह्या फीशी बरोबरी पण होऊ शकणार नाही, अशा पद्धतीचं. हे सारखं सारखं का बोलतोय, कारण फीचा विषय आला की आमच्या सगळ्यांना असं वाटतं कसं सांगायचं पोरं कमवत नाहीत अजून, आता तर ते शिकायला आले, त्याला मेसचं बघायचं, त्याला रूमचं बघायचं, त्यात आपण बी त्याला कसं, पण जेवढं आम्हाला कमीत कमी करता येईल तेवढं आम्ही ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तुम्हाला या पूर्ण विषयी काही जरी डाऊट असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. आणि तुम्हाला गणित बुद्धिमत्ता विषयी काही डाऊट असेल तर इथं तुम्ही माझा नंबर आहे, फक्त गणित बुद्धिमत्ता, बाकीचा कुठला काही विषय नाहीये, फक्त गणित बुद्धिमत्तेविषयी काय डाऊट असेल तर हे तुला माझ्याकडून पूर्ण फ्री मध्ये शिकायचं असेल तर तू एज्युकल्चर म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यात गणित बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिकचे तुला काही ना काहीतरी मिळत राहील, ठीक आहे. त्याच्यावर जाऊन तू फ्री मध्ये शिकू शकतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा कंबाईंड मेंटरशिप प्रोग्राम रन होणार आहे. ज्यांना ह्याच्यासाठी जॉईन करायचं आहे 1 मार्च पासून हा सुरू होतोय आपला प्रोग्राम, 1 मार्च पासून. तर त्यानंतर डेली गोष्टी आपल्या सुरू होतील आणि तुमचा अभ्यास पण त्या पद्धतीने चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे. सगळ्यांना तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. एवढा जोरात अभ्यास करा, पडला नाही या फील्डमध्ये मग तुमचं 100% द्या. भविष्यात असं नाही वाटलं पाहिजे, पश्चाताप नाही झाला पाहिजे, अरे हे केलं असतं तर, ते केलं असतं तर, या गोष्टी भविष्यात झाल्या नाही पाहिजे. जे काय करायचं ते आत्ता करायचं तुम्हाला, बरोबर. आणि देताय तर 100% द्या, सगळं विसरून द्या तर ते होणार आहे. 2-2, 3-3 दगडावर पाय ठेवू नका, फोकस सेम ठेवा की मला हेच करायचंय, हेच करतो मी, मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, आयटी जॉब पण बघतो, बिझनेस पण बघतो, होत नाही, होत नाही. नुसत्या परीक्षा चेंज केल्या तरी होत नाही. तुमच्या समोरचं उदाहरण आहे, एकदा बँकिंग, एकदा एसएससी, एकदा एमपीएससी, काहीच नाही, फक्त बँकिंगची पोस्ट मिळाली, पाहिजे होती डीसी, ठीक आहे. त्यामुळे जेव्हा फोकस केला बँकिंगवर मिळून गेली पोस्ट, समजलं. तर या सगळ्या गोष्टी अनुभवातून येतात आणि तुम्हाला स्वतःला कशाला पायावर दगड मारायचा आहे, पुढच्या ठेच मागचा शहाणा बना ना तुम्ही. आमच्या चुकांमधून शिका, तुमच्या सगळ्या चुका एकत्र केल्या तेवढ्या चुका आपण केल्यात, त्या चुका तुम्ही करू नका, झालं. मग इतरांपेक्षा यश लवकर मिळतं. कारण काय करायचं ह्याच्यापेक्षा काय करायचं नाही हे लय महत्वाचं, आणि ते सांगणारं कोणतरी पाहिजे. कळाला का कंबाईंड मेंटरशिप प्रोग्रामचा उद्देश, ठीक आहे. थँक्यू सो मच. तुमचे सगळे डाऊट या नंबरवर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.